नमस्कार। आज हमें विजयपुरा जिले के मुद्देबिहाल तालुका के बिदरकुंडी गांव के एक दूरदर्शी किसान श्री भीमन्ना हनुमसागर की कहानी आपके सामने लाने पर गर्व है। एक समर्पित और बुद्धिमान कृषक श्री भीमन्ना जैविक तरीकों से लाल चना, तोगरी और गन्ने की खेती करते रहे हैं और बड़े पैमाने पर अजवाइन, जिसे कैरम या बिशप्स वीड भी कहा जाता है, उगा रहे हैं। उनके इस सफर को अनोखा बनाने वाला उनका फैसला है कि उन्होंने अन्य सफल उपयोगकर्ताओं से व्यक्तिगत रूप से इसकी प्रभावशीलता और गुणवत्ता की पुष्टि करने के बाद पूरी तरह से खुबा प्राकृतिक कृषि उत्पादों पर स्विच कर लिया। अपनी फसलों के लिए उन्होंने इस्तेमाल किया है मिट्टी की सेहत सुधारने के लिए खुबा सॉइल कंडीशन, जड़ों के विकास और पौधों की मजबूती बढ़ाने के लिए खुबा सॉइल बूस्टर और उन्होंने फूल आने से पहले के चरण में पत्तियों पर स्प्रे के रूप में ग्रोथ प्रमोटर के साथ प्राकृतिक बागवानी तेल का छिड़काव भी किया है। पिछले कुछ महीनों में उनके क्षेत्र में लगातार भारी बारिश और बहुत कम धूप रही है। जहां पारंपरिक उर्वरकों का उपयोग करने वाले आसपास के कई किसानों की फसलें बर्बाद हो गई हैं, वहीं श्री भीमन्ना की फसलें न केवल बची हुई हैं, बल्कि फल फूल रही हैं, पूरी तरह से रोग और कीटों से मुक्त। उनके हरे भरे लाल चने के खेत इस बात का जीता जागता सबूत हैं कि प्राकृतिक खेती चुनौतीपूर्ण जलवायु परिस्थितियों में भी मिट्टी, फसल और किसान के भविष्य की रक्षा और पोषण कर सकती है। यह समर्पित किसान पौष्टिक, रसायन मुक्त भोजन का उत्पादन करने के मिशन पर है, साथ ही मिट्टी के स्वास्थ्य को बनाए रखते हुए और आने वाली पीढ़ियों के लिए पर्यावरण की रक्षा भी करता है। उन्होंने अपनी फलती फूलती लाल चने की फसल का एक वीडियो खुशी खुशी साझा किया है और अन्य किसानों को अपने खेत में आने, उनके अनुभव से सीखने और खुबा उत्पादों के लाभों को स्वयं देखने के लिए आमंत्रित किया है। हमारे साथ बने रहें। वह जल्द ही अपनी स्वस्थ और मजबूत गन्ने की फसल का भी एक वीडियो साझा करेंगे। आइए हम सभी श्री भीमन्ना हनुमसागर के प्रयासों की सराहना करें और एक हरित और स्वस्थ भविष्य की ओर उनकी यात्रा से प्रेरणा लें। धन्यवाद। ನನ್ನ ತಾಯಿ ಭೂದೇವಿ ನಿನ್ನ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ, ನಿನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಜೀವನದ ಬೀಜ ಬಿತ್ತುತ್ತೇವೆ. ನಿನ್ನ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ನೆಲೆಸಿದೆ, ನಿನ್ನ ಕಾಪಾಡಿದರೆ ನಮಗಾಗಿ ಆರೋಗ್ಯಕರ ಆಹಾರ ಬೆಳೆ. ನಾವು ಸಾವಯವ ಕೃಷಿಕರು, ಸಾವಯವ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಮರೆತಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭೂತಾಯಿ ಮರೆತಿಲ್ಲ. ಖೂಬಾ ಸೈಲ್ ಕಂಡೀಷನರ್ ಎಲ್ಲ ಲಘು ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಫಲವರ್ಧಿತವಾಗಿರುವ ಏಕೈಕ ಗೊಬ್ಬರ. ಸಸ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ವಿಸ್ತೃತ ಜೀವಿತಾವಧಿ ಹೊಂದಿದೆ. ತೇವಾಂಶವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ನೀರಿನ ಕೊರತೆಯಲ್ಲಿಯೂ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾದರೂ ಹಸಿರು ಬೆಳೆಯ ಚೈತನ್ಯವನ್ನು ನೀಡುವ ಜೀವಧಾರೆ. ಈ ಗೊಬ್ಬರವು ಎಲೆಗಳು ಬೇರುಗಳ ನೇರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಬಂದರೂ, ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿದ ನಂತರ ನೀರು ಹಾಕುವುದು ತಡವಾದರೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಹಾನಿಕಾರಕ ಪರಿಣಾಮಗಳಿಲ್ಲ. ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯದ ಆಧಾರವಾಗಿದೆ. ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯದ ಆಧಾರವಾಗಿದೆ. ಆರೋಗ್ಯಕರ ಸಸ್ಯವು ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಗಳು, ಕೀಟಗಳು ಮತ್ತು ರೋಗಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನೇ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಖೂಬಾ ಸೈಲ್ ಕಂಡೀಷನರ್
ಯಾವುದೇ ಮಣ್ಣು ನೀರು ಅಥವಾ ಹವಾಮಾನಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ. ಎಲ್ಲ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ವೆಚ್ಚ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿ. ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಗೊಬ್ಬರ ಬೇಕಿಲ್ಲ. ಕೂಪಸೈಲ್ ಬೂಸ್ಟರ್ ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆ, ಬೇರುಗಳ ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಬೆಳವಣಿಗೆಗೆ. ಕೂಪಕೂಟು ಮೋಟರ್ ಕಡಿಮೆ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ ಬೆಳವಣಿಗೆಯ ಸಹಕಾರ. ಹೂ ಬಿಡುವಿಕೆ, ಹೂ ಮತ್ತು ಹಣ್ಣು ಇಳುವರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು. ನ್ಯಾಚುರಲ್ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಆಯಿಲ್ ನಮ್ಮ ಊಟಗೆ ವಿಷವಲ್ಲ, ಗಿಡಮರಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಅದರ ಹಣ್ಣುಗಳಿಗೆ ಎಂದಿಗೂ ವಿಷವಲ್ಲ. ನೈಸರ್ಗಿಕ ಕೀಟರೋಗ ತಡೆಗಟ್ಟುವ ಸಹಾಯಕ. ಇದಕ್ಕೆ ಜೊತೆಯಾಗಿ ಕೀಟರೋಗ ತಡೆಯಲು ಒಡನಾಡಿ ಸಸ್ಯಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಈ ಪರಿಸರ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ. ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿಯಾಗಿರುವುದು ಎಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಯೋಜನಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಬಳಸುವುದು, ಹಾಗೆಯೇ ಕೃಷಿ ವೆಚ್ಚವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವುದು. ಆರೋಗ್ಯಕರ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸಿ ಅನ್ನದಾತ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಶ್ರೀಮಂತಗೊಳಿಸಿ. ಭೂದೇವಿ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಭಾರತವು ಜಗತ್ತಿಗೆ ಆದರ್ಶವಾಗಲಿ. ಭೂದೇವಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಸಾವಯವ ಕೃಷಿಯ ಪರಂಪರೆಯ ಬೆಳೆಯಲಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆರೋಗ್ಯಕರ ಮಣ್ಣು ಉಳಿಯಲಿ, ಆರೋಗ್ಯಕರ ಆಹಾರ ಬೆಳೆಯಲಿ.